ऐन मार्च महिन्यात राज्यभरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। त्यामुळे कोकणातील आंबा आणि काजू पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। आंब्यावर फुलकिडी, भुरी आणि करपा या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। तसंच काजूवर ढेकण्या रोगाच्या प्रादुर्भावाचीही शक्यता आहे। आंबा आणि काजू पिकावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी जाणून घेऊयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर NB सावंत यांच्याकडून। साधारणपणे 1 मार्च 2 मार्च या 2 दिवसामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात 45 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे। आणि या पावसाबरोबरच थंडीत म्हणजे तापमानात पण बरीच घट झालेली आहे। आणि या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून आंबा पिकावर विशेषतः फुलकिडीचा तसेच भुरी व करपा या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे। तसंच जर आपण योग्य काळजी घेतली नाही तर तुडतुड्याचं प्रमाण पण या आंबा बागांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढू शकतं। म्हणून यासाठी जास्तीत जास्त करून आपल्याला पीक संरक्षणाचे जे उपाय कोकण कृषी विद्यापीठाने शिफारसी दिलेल्या आहेत त्याचा अवलंब करणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे। फुलकिडीबरोबरच रोगाचा प्रादुर्भाव जसा की करपा आहे, भुरी आहे, ह्या रोगाचा प्रादुर्भाव पण होण्याची शक्यता दाट आहे। म्हणून आपण जेव्हा पीक संरक्षणाचा विचार करू आंब्याच्या बाबतीत तेव्हा आपल्याला कीटकनाशकाबरोबर बुरशीनाशकाचा पण अवलंब करणं गरजेचं आहे। आता कीटकनाशकाचा जर आपण विचार केला तर फेंटोएट नावाचं घटक असलेलं जे कीटकनाशक आहे 50% प्रवाही ते आपण 20 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेतलं पाहिजे। किंवा आपल्याला 30% प्रवाही डायमिथोएट आहे ते पण 15 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेतलं पाहिजे। आणि हे करत असताना याला बुरशीनाशकाची पण आपण जोड दिली पाहिजे। म्हणून या द्रावणामध्ये आपण 10 ग्रॅम कार्बेंडाझिम प्रति 10 लिटर पाणी हे एकत्रित द्रावण करून त्याची झाडावर फवारणी करणं गरजेचं आहे। असं केलं असता आपला ज्या तुडतुड्याचा प्रादुर्भाव असो, परंतु हे करत असताना आपल्याला दुसरं थंडीचं प्रमाण पण थोडं वाढलेलं आहे। आणि जेव्हा थंडीचं प्रमाण वाढतं तेव्हा फुलकीड किंवा थ्रिप्स म्हणतात या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते। आणि याच्या नियंत्रणासाठी आपल्याला स्पिनोसॅड नावाचं जे औषध आहे त्याचा आपण आपल्या बागेत वापर केला पाहिजे। साधारणपणे 2.5 मिली प्रति 10 लिटर पाणी असं या औषधाच्या वापराचं प्रमाण आहे। हे औषधाची संपूर्ण झाडावर फवारणी करणं गरजेचं आहे। आणि ही एकदा फवारणी केल्यानंतर परत एक 10 ते 15 दिवसाच्या अंतराने आपल्याला जर थ्रिप्सचा प्रादुर्भाव थोडाफार प्रमाणात दिसत असेल तर पुन्हा ही फवारणी घेणं अतिशय गरजेचं आहे। याचबरोबर जिथे बागेत फळं मोठी झालेली आहेत तिथे पण या पावसाचा परिणाम त्या फळांवर होऊ शकतो। जसं माहिती आहे तुम्हाला त्या फळांमध्ये फळमाशी सारखी कीटकांचा शिरकाव होऊ शकतो। मग याच्या नियंत्रणासाठी आम्ही रक्षक सापळ्याची निर्मिती केलेली आहे। ते असे रक्षक सापळे प्रति हेक्टरी 4 या प्रमाणात आपण रक्षक सापळे आपल्या बागेत बसवले पाहिजेत, जेणेकरून ह्या फळमाशीची यापुढे वाढ होणार नाही। आता फळाची प्रत म्हटली तर पहिला जो मोहर आलेला होता त्याला जी फलधारणा झालेली ती फळं तर तशी चांगल्या प्रतीची आहेत, परंतु चांगल्या प्रतीची म्हणजेच काय की या फळांची प्रत आपल्याला राखता आली पाहिजे। त्याच्यासाठी आपल्याला योग्य ती खबरदारी घेतली गेली पाहिजे। म्हणजे मी आता जसं तुम्हाला सांगितलं की योग्य बुरशीनाशकाचा वापर, कीटकनाशकाचा वापर हे करून आपल्याला ह्या फळांची प्रत ही योग्य राखता आली पाहिजे। अन्यतः जर आपण असं जर करू शकलो नाही तर नक्कीच त्या फळांच्या प्रतीवर
या सर्व बाबींचा पावसाळी वातावरणाचा परिणाम होऊ शकतो। काजू पिकावर विशेषतः ढेकण्या ही जी कीड आहे किंवा टी मस्किटो आपण म्हणतो, याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो आणि ह्याचा प्रादुर्भाव मोहरावर तसंच जिथे जिथे फळधारणा झालेली असेल त्या फळांवर सुद्धा या ढेकण्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो। यासाठी जिथे आपले बाग मोहरावस्थेत आहे तिथे प्रोफेनोफॉस या कीटकनाशकाचा वापर आपण केला पाहिजे। साधारणपणे 10 मिली 10 लिटर पाण्यातून याची आपल्याला फवारणी केली पाहिजे। जिथे बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळधारणा झालेली आहे तिथे आपल्याला लॅम्बडा सायहॅलोथ्रिन या कीटकनाशकाची साधारणपणे 6 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आपल्याला फवारणी केली पाहिजे। तसंच आता पावसाळी वातावरण असल्यामुळे बुरशीची वाढही होऊ शकते। मग खबरदारीचा उपाय म्हणून या द्रावणात आपण प्रति 10 लिटर 10 ग्रॅम एवढे कार्बेंडेझिम हे बुरशीनाशक वापरलं पाहिजे। आणि असं केलं असता आपण या काजू मधला जो मुख्यत्वे ढेकण्या ही कीड आहे त्याचे चांगले तऱ्हेने नियंत्रण करून जे काही पीक असेल ते आपल्या हातात येऊ शकेल।